पासूद नावाचं एक गाव आहे, तिथे एक शंकराचं मंदिर आहे प्राचीन. तिच्या भक्त निवासात आम्ही थांबलो होतो त्या वेळेला. तर तिथे फार लोकांना एका वेळेला जेवायला बसायची सोय नव्हती. तर काही मुलांना आधी जेवायला बसवलं. ते जेवण झालं, पहिली बॅच आमची बाहेर आली. मी असं तिथे मस्त हिरवळ होती, त्याच्यावर असा आडवा पडलो होतो. मुलं तिथे काहीतरी टिवल्या बावल्या करत होती. आणि पौर्णिमेचं चंद्र मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, तर त्या चंद्रासमोर एक अत्यंत विरविरीत पातळ असा ढग आला. आता तो चंद्र आणि मी याच्यामध्ये तो ढग होता. त्या ढगामध्ये गोल इंद्रवज्र दिसलं, डबल. आणि दुसरं उलट, हो, रात्री. आणि मी जोरात ओरडलो, अरे बाहेर या. त्या पोरांना वाटलं बहुतेक याला साप बीप चावला काहीतरी, बरं झालं. तर तसं नाही झालं. आणि मी सांगतोय पर्यंत तो ढग गेला. पण काही लोकांना ते बघायला मिळालं. माझ्या बरोबर जी मुलं होती त्यांनी ते बघितलं. तर असं, आता याला इंद्रवज्र म्हणायचं का नाही हे मला नाही सांगता येत, पण इट वॉज अ सर्क्युलर रेनबो. आणि ते ज्या दोन दिसतात तेव्हा ते रंगांची उलटापालट होते. म्हणजे तांबडा रंग आत येतो, हिरवा रंग बाहेर जातो, असं ते दिसतं. ती अंतर असतं मध्ये, एक पहिल्यांदा गोल आणि नंतर दुसरा गोल. तर सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे कळे कौतुक. मी बाहेर पडलोच नाही तर मला घरात बसून नाही बघायला मिळणार. छतावर काय असेल ते फॅन असेल, ट्यूबलाईट असेल, तेच दिसेल बघायला. पण हे मला बाहेर फिरल्यामुळे बाहेर गेलो म्हणून मला पाहायला मिळालं. आणि त्याला साक्षीदार आहेत. म्हणजे मी एकटाच पाहिलं तर तुम्ही म्हणू शकता थापा मार, तसं नाही, हे बघता येतं. योग असावा लागतो एवढंच. नक्कीच.